स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा आता बिगुल वाजलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं बघायला मिळत आहे। आज आपण धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। आता काय सांगाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात काय रणनीती आणि कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने धुळे जिल्ह्याला प्रभारी म्हणून राजाराम पानगावाने साहेब तसेच प्रत्येक तालुक्याला प्रभारी या ठिकाणी दिलेले आहेत आणि धुळे लोकसभेच्या खासदार आणि नंदुरबार लोकसभेचे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचे बैठका मेळावे घेतलेले आहेत। जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांचे देखील आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आमची तयारी चालू आहे। आता जर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान युती संदर्भात आपण कशा पद्धतीने रणनीती सुरू आहे? आम्हाला स्थानिक ठिकाणी आम्हाला युती करायची आहे, पण वरच्या लेवलने आम्हाला आदेश आले तर आम्ही लवकरच ते जाहीर करू। जर स्थानिक लेवलवरती जर युती नाही झाली तर आपण एकला चळवळीची भूमिका आपली असणार का? पण मला तरी असं वाटतं असं होणार नाही। आमची नक्कीच आघाडी होईल, महाविकास आघाडी होईल आणि आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकू। परंतु जर स्थानिक लेवलवरती जर तशी जुळवाजुळव जमली नाही तर आपली तयारी आहे का? बिलकुल, आमची प्रत्येक तालुक्यात आमची तयारी आहे। शिरपूर असेल, शिंदखेडा असेल, धुळे ग्रामीण असेल, साक्री असेल, त्या ठिकाणी आमची पूर्णपणे तयारी आहे। पण आम्ही मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत। नक्कीच आपण पहिले मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत आणि त्यानंतर जर नाही गणित जमलं तर एकला चलोरीची देखील भूमिका घेणार असल्याचे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यावरून भूषण आहे रे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।